निघायचे तुमचं मायनी ब्लॉग. तर आता जायचं आम्हाला रानात. मित्रांनो निघाले आता. मित्रांनो आले फायनल रानात आणि आपल्याला ना हे बांधायचंय आणि तिकडच्या रानात टाकायचे, कारण की तिकडे येणारे उपनेर त्याच्यातून ते काढून मग त्याच्यातून बारीक करून ते पोत्यात भरायचे. आपले सगळे तुरं गोळा करून झालीत. घरी ऊस घेऊन आलंय फायनली घरी. घरी तर आले आणि तिकडे बाजरीचं काम चाललंय. तर जायचं गाय आणायला आता. हा एक खा नाही खात. आणि हे थोडं दाखवड बाजरी टाकते डीट व्हायचे आतमध्ये, इकडं नाही तर इकडं. तर भरलेच आता चालले. उपनेर आले की तोर काढायचे उपनेरातून. नेर लागले उपनेर फायनल तिकडं. आता तिकडं आमच्या इकडं आहे तिकडं. तिथं झालंय फायनल. आता तिकडं जायचे. तिथं लागले उपनेर. हे टाकायचे याच्यात. याचं तवड आपल्याला हात राहायला त्या तवड निघाले. मित्रांनो फायनल झाले आपल्या सगळ्या तूर काढून आणि मी केलीत मस्त आंघोळ. असला घाम झालतो ना मी काय सांगू तुम्हाला. मित्रांनो आले वर आणि तुम्हाला दाखवू का वातावरण कसं झाले. एकदम पाऊस येण्यासारखं वातावरण झालंय तिकडून. मी आता सध्या तर आले वर. कसे बघा कसं झाले. शेंगा टाकता इकडं पण आहे, इथं पण आहे. ढगाळ वातावरण झालंय. फक्त पाऊस यायचं वाट बघतोय मी तर मित्रांनो निघायचं आपल्याला वापस म्हणजे पुण्याला. तर आता मी काढतो लिंब. आपण एवढे लिंब जमा केलेत. आपण ते मोजू आता. नाही 61 लिंब आहेत एवढे. तर मित्रांनो असं करायचं पॅकिंग. आता निघायचंय. बस चालेल बघा तिकडं गेली. मित्रांनो आता आलाय पाऊस. बारीक आलाय. तिची वाट बघत होतो तेच झालं. एकदम बारीक आलाय. जास्त नाही आला म्हणजे मुसळधार बारीक आलाय. मध्येच आभाळ येतं मध्येच ऊन येतं. आता सध्या तर रात्र झालीत. फायनली लाईट पण आलीत. काय विषय नाही. मित्रांनो फायनली निघायचा टाइम झालाय. आता निघतो. डायरेक्ट भेटतो स्टँडवर. तर मित्रांनो स्टँडवर आले.
कधी मिळतात काय माहिती. मित्रांनो आले घरी वापस, कारण की बसच नाही आली, जागाच नव्हती बस मध्ये. सकाळी जावं लागेल डायरेक्ट. होती पण बस मध्ये जागाच नाही. मित्रांनो आले फायनली 10 वाजता बघू शकता. आता बस मिळली तर ठीक आहे. तर फायनली मित्रांनो बस मध्ये बसलोय. निघलीत गाडी. तर मित्रांनो फायनली आता घरी. असेल तर ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.